एकीकडे जिल्हा परिषदेच्या शाळांना विद्यार्थी मिळत नाही आहेत, दुसरीकडे पुण्यामध्ये जे विद्येचं माहेरघर आहे त्याच विद्यार्थ्याच्या माहेरघरामध्ये शिक्षण महाग झालं आहे. पालक हतबल झालेत मुलाच्या फीसाठी. मुलाला पुण्यामध्ये शिक्षण द्यावं, चांगल्या पद्धतीचं शिक्षण पुण्यामध्ये मिळतं म्हणून असंख्य पालक पुण्यामध्ये शिफ्ट झाले, स्थलांतर झाले आणि चांगल्या पद्धतीचं शिक्षण मिळण्यासाठी पालक प्रयत्न करतात. मात्र या शिक्षण संस्था, कॉलेज, महाविद्यालय, विद्यार्थी हे ATM सारखं वापरतात आणि एका पालकाची लाखो रुपये फी जी आहे ती उकळतात. पालक हप्ते भरून थकलेले आहेत. आज त्यांचा हा जो संयमाचा बांध फुटला आणि त्यांनी मनसे विद्यार्थी आघाडीसोबत MITच्या बाहेर आंदोलन केलं. ऊन देखील तीव्र आहे, मात्र पालकांच्या भावना त्याहून अधिक तीव्र आहेत. कारण पैशाची सोंग आणता येत नाहीच. किती जरी कमवता असला तरी एका विद्यार्थ्याला जवळपास 1.5 ते 2 लाख रुपये हा वार्षिक खर्च आज पालक करतायत. आता हा खर्च दिवसेंदिवस डोईजड होत चाललाय. किती फी वाढली आणि आंदोलन काय? पालकांची लूट थांबा पोट घेतलाय तुम्ही आता? हो, फी वाढ केली ती कमी केली पाहिजे त्यांनी. दरवर्षी ते 30% फी वाढ करतात आणि नाही पाल्य आता नाही. किती फी होती, आता किती फी आहे? मागे 82 होती, आता त्यांनी 97 केली 1000. मागे 82,000 फी होती, आता 92,000 फी. हां, जास्तीत जास्त त्यांनी एज्युकेशनची फी काय एक्स्ट्रा खर्च? एज्युकेशनचीच फी एज्युकेशन काढून घेतात. मध्ये मध्ये 500 आणा, 1000 आणा, कपड्यांचे द्या, भेंडरवाल्यांचे वेगळे 12,000 फी पे करायची. पालक दुसऱ्या शिकवणीला जातो का वेगळ्या? जातो. एका वर्षामध्ये 1.5 लाख खर्च आहे क्लासचं धरून. मग शाळेत काय करतात? शाळेमध्ये ते धंदा उघडले म्हणलं काय करणार आता. टीचर्स पण प्रॉब्लेम आहे, थोडा टीचरांचा पण आहे प्रॉब्लेम. आणि फी वाढ दरवर्षी केली जाते, ज्या रूलप्रमाणे 2 वर्षांनी केली पाहिजे, पण ती होत नाहीये, दरवर्षी होत चाललेली आहे. खरंच त्या पद्धतीची सुविधा देतात का? नाही देत आहेत, त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करतोय. फी घेत आहेत, ॲटलिस्ट तशी तुम्ही फॅसिलिटीज तरी द्या, ते पण नाही आहे आमच्या शाळेमध्ये. तर त्याच्यामुळे फी वाढ ही आम्हाला मान्य नाही आहे. फी वाढ कमी करावी आणि त्यांचं मॅनेजमेंट वगैरे सुधारावं. 1 की 2? एकच आहे पाल्य आता MIT मध्ये, पहिली ते. येस, त्यांनीच आणलेलं आहे, म्हणजे दुसऱ्याचा विचारही नको करायला पुढे. येस. किती पाल्य आहेत आपल्या MIT मध्ये? एक मुलगी माझी जी 5th स्टँडर्डला गेली आता. हां, आणि दरवर्षी ह्यांची फी वाढ असते. जे CBS तो सांगतात, पण असं नाही आहे. जे आपले रूल्स असतात CBSचे 2 वर्ष सेम फी लागते. कशाला MIT पाहिजे? बाकीच्या पण शाळा आहेत वगैरे, पण आता हट्ट पण असतो ना. नाही, पण किती वेळेस मुलांसाठी हे प्रॉब्लेम होतं ना. दरवर्षी पालक हे नाही बदलू, स्कूल नाही बदलू शकत. पाल्यांना चांगलं शिक्षण द्यावं. आपण जिल्हा परिषदेमध्ये शिकलो, पालकांना म्हणजे पाल्यांना चांगलं शिक्षण द्यावं असं पालक विचार करतात. मात्र खरंच चांगल्या शिक्षणाची व्याख्या काय आहे? आज तुम्ही जर ट्युशनला जर एक्स्ट्रा पैसे भरता, शाळेमध्ये 92-93 जर तुम्ही फी भरता, पण याचं कुठेतरी ॲनालिसिस नको का व्हायला? आमचं तेच म्हणणं आहे, तुम्ही फी एक स्कूलनी हे फक्त MITचं असं नाही. आज तुम्ही आजूबाजूला बघा, खूप स्कूलमध्ये हे प्रकार चालू आहेत आणि आंदोलनं, पालकांचे आवाज उठवणं हे सगळीकडे चालू आहे. तुमचं काय म्हणणं आहे? माझं म्हणणं आहे, गव्हर्नमेंट स्कूल जर चांगल्या केल्या तर इथे नाही आहे तेवढं. जिल्हा परिषदेची शाळेची मुलं नासाला अमेरिकेला जाऊन आली. हो, पण काही शाळा चांगल्या आहे ना, त्या दूर पडतात म्हणून आम्ही जवळ बघतो. असंही आहे ना, त्या दूर पडतात पण सुविधा पण आहेत. आज पाल्य आपलं 92,000 रुपये म्हणजे वर्षाला 1.5 लाख रुपये घेतोय. म्हणजे त्याचे कमवतो किती आणि जातोय किती याचं पण गणित जमलं पाहिजे. सगळं बरोबर आहे, पण काही मोजण्या इतक्याच शाळा चांगल्या आहेत, बोटावर मोजण्या इतक्या गव्हर्नमेंट. हा, पालकांनी भ्रम करून घेतलाय असं वाटतं तुम्हाला? नाही, मला नाही वाटत असं. कारण पहिल्यासारख्या शाळा नाही राहिल्या. आम्ही पण गव्हर्नमेंटमध्येच शिकलेलो आहे. असं पहिल्यासारखं नाही राहिलं एज्युकेशन तिथे. म्हणजे चांगल्या पाहिजे आम्हाला. तुम्ही गव्हर्नमेंट मुलांना घालू शकता. आमचं फक्त एवढंच म्हणणं आहे की ज्या काही बाकीच्या आजूबाजूच्या सगळ्या शाळांनी जे काही हे प्रायव्हेट खाजगीकरण करून जे फी वाढ केली आहे ना, ते बंद केलं पाहिजे. पालकांना तुम्ही भरताय म्हणून ते घेतायत. मग तेच तर आम्हाला नको ही फी आंदोलन करायला. आम्ही भरायला तयार नाहीये म्हणून ते त्या आंदोलनाला आलोय. पण आज 30% फी वाढली. गेल्या वर्षी किती फी भरली तुम्ही? आम्ही गेल्या वर्षी 66,000 भरली आहे सिनियर KGला. या वर्षी त्यांनी आता परत वाढवली आहे, 77,000 केलेली आहे. म्हणजे सिनियर KG ज्या मुलाला अजून नीट धड तो चालायला शिकतोय तेव्हा तुम्ही 66,000 रुपये खर्च करताय. येस, बरोबर आहे. त्याच्यासाठीच आम्ही आज इथे आलोय. आमच्या जे काही मागण्या त्यांनी मान्य कराव्यात आणि स्कूललाही त्याचा फायदा होईल असं आम्हाला वाटतं. तुमचं काय, तुमच्याकडे काय परिस्थिती आहे? कसं मुलाचा खर्च भागवतोय तुम्ही?
आम्ही पण 5th स्टँडर्डमध्ये आहे. आम्हाला पण आमचं घर भाडं वगैरे बाकीचा पण खर्च असतो. तरी पण आम्ही चांगल्या शाळेत आमचा मुलगा शिकावा म्हणून आम्ही त्या शाळेत त्या हेतून पहिलीपासून घातले. पण दरवर्षी शाळा जर 20 आणि 30% जर फी वाढवत असेल तर मग त्यासाठी आम्हाला आज विरोध करण्यासाठी आज आम्ही इथं उभा आहे. आम्हाला हे मान्य नाही आहे. एवढंच. त्याच पालकांनी शाळेच्या बाहेर, महाविद्यालयाच्या गेटच्या बाहेर पैसे उधळत विद्यार्थी मनसे सेनेला सोबत घेऊन काळ्या फीत बांधून जे आहे आंदोलन केले. पालक देखील हातबल झालेत, मुलाला EMI वरती शिकवत आहेत आणि आज त्यांनी इथे नोटा उधळून MITच्या विरोधात जोरदार हा निषेध केलेला आहे. दरवर्षी 20% 25% फी वाढतात. इतके वर्ष पालकांनी मुनिमूतपणे सहन केलं. गेल्या 3-4 महिन्यापासून पालक हा लढा देत आहेत. मागच्या आठवड्यात ते आमच्याकडे आले. आम्ही या संदर्भात शिक्षण उपसंचालक असतील, शिक्षणाधिकारी असतील आणि शाळेचे प्राचार्य असतील यांची भेट घेतली. त्यांना आम्ही याबाबतीत सर्व सांगितलं की तुम्ही फी वाढ रद्द करा. पालकांच्या व्यतीत पालकांच्या ज्या वेदना आहेत ते त्यांना समजून सांगितलं. उलट या मुजोर MIT मॅनेजमेंटने पालकांना धमक्या द्यायला चालू केलं. पालकांना, विद्यार्थ्यांना त्यांच्या शिक्षणावर परिणाम होईल अशा त्यांनी धमक्या दिल्या. फी वाढ ही करणारी DFRC कमिटी पुण्यात नाही. खूप धक्कादायक गोष्ट आहे. शाळेच्या फी वाढची रिव्ह्यू करणारी जी DFRC कमिटी आहे, जी माजी न्यायाधीशांच्या खाली आधिपत्याखाली जी सांगितली पाहिजे, ज्याच्यासाठी शासन निर्णय, ती आज पुण्यात नाही आहेत. या शाळांच्या लॉबीला आहे ना, या ज्या सगळ्या या शाळांमध्ये पालक आणि मॅनेजमेंटची एक कमिटी असते ती फी वाढ करते. PTA कमिटीला या ठिकाणी विश्वासात घेतलं गेलं नाही. खोटा कोरम दाखवला गेला. त्यांच्याकडनं अटेंडन्सच्या सह्या या त्यांच्या अजेंड्यावरती सह्या घेतल्या गेल्या. EPTAची आहेत ना, EPTAचे सगळे मेंबर आहेत. इथे 200-300 पालक आहेत. EPTAचा खोटा EPTA करून त्यांनी खोट्या तिकडं फी संरचना मंजूर करून त्यांनी पालकांवरती ही बेकायदेशीर फी लादली आहे. एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीच्या खाली 5-5 हजार रुपये त्यांनी घेतलेत. विलंब शुल्क दिवसाला 100 रुपये ते घेत आहेत. आज कुठल्याही प्रकारे त्यांच्या खिशावर कसा डल्ला मारता येतोय त्या पद्धतीने MIT प्रशासनाने प्रयत्न घालून शाळेच्या जमिनी फुकट आहेत. त्यांना प्रत्येक कॉलेज शाळेच्या जमिनी फुकट असून सुद्धा, एवढ्या मोठ्या त्यांना देणग्या येत असून सुद्धा विद्यार्थी आणि पालकांच्या खिशावरती दरोडा का टाकतात? असे दरोडेखोर MIT आहे. प्रत्येक वेळेस हे पैसे, हे शिक्षण हे सेवा क्षेत्र असून पैसे कमवायचं त्यांचं माध्यम आहे. त्यांनी शिक्षणात धंदा केलाय. जर त्यांना पैशाची गरज असेल तर हे पैसे त्यांच्या आम्ही तोंडावर फेकतो. हे पैसे तुम्ही घ्या, पैसे खावा. पैसे कमवण्यासाठी तुम्ही इन्स्टिट्यूट काढले, सेवासाठी नाही. म्हणजे विश्वशांतीचं त्यांनी जे थोतांड पसरले ना, ते थोतांड, ते ढोंग बंद करा. पालकांना आणि विद्यार्थ्यांना त्यांनी न्याय दिला पाहिजे. फी वाढ रद्द झालीच पाहिजे.